नमस्कार मंडळी, मी सूरज चव्हाण. माझ्या आपले कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर आज शनिवार असा आणि मी कुडाळमध्ये जात आहे. मारुती मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी जात असं आहे. तुमका पण कुडाळमधलं मारुती मंदिर मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतलं आहे. तर मी आता निघालो आहे घराकडून कुडाळमध्ये जाण्यासाठी. आमचं पिंगुळीतलं रोड असा. तर मी आता आमच्या खालच्या स्टॉपवर गेलो असा. दिसता आता किशोर गवळे यांचं दुकान असा. बरेच वेळा बंदच दिसता. ह्यो रोड वेंगुर्ल्यात गेलो सरळ आणि मी आता चाललो ह्या रोडने कुडाळला. थोडा पेट्रोल पण कमी आहे गाडीत. पेट्रोल पण भरून घेत आहे. आमच्या पिंगुळी गावातलो पेट्रोल पंप असा नवीनच झालेलो असा. तर मी आता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात आहे. पेट्रोल तर भरून झालेलं असा. आता मी पिंगुळी टॅवर जाऊन निघाला. गरमी पण खूप असा, ऊन लागता भरपूर. पिंगुळी टॅवर काहीतरी थंड खाण्याचा विचार असा. म्हणजे मी आता पिंगुळी टॅवर पोचलेलो असा आहे. आता जरा काहीतरी थंड पिऊया असं वाटतं. काहीतरी थंड पिऊन घेत आहे. आमचं पिंगुळी टॅवर असा. बघूया लिंबू सरबतचं दुकान कुठे मिळतं काय. दुकानावर तर गर्दी भरपूर दिसता. ही गर्दी नेहमीच असता कारण इथे सरबतच सुंदर मिळतं आमचा पिऊक. ही गर्दी अशीच नेहमी दिसत असता. मी पण सरबत पिऊक जात आहे. तर मंडळी ही अशीच गर्दी नेहमी आमका या सरबत स्टॉलवर बघूक मिळतं. आमचे मित्र दीपक गावडे असतात. यांच्याकडे लिंबू सरबत तुम्ही कधी पिऊक नसाल तर नक्कीच एकदा येऊन बघा. यांच्याकडे म्हणजे फक्त लिंबू सरबत नाही तर 5-6 प्रकारची सरबत आपणास बघू मिळतात. काला कट्टा, पानशॉट, कच्चा आम, पायनॅपल अशी अनेक प्रकारची ही सरबत आमच्या दीपक गावडे यांच्या स्टॉलवर आपणास बघू मिळतात. तुम्ही पण कधी इकडे येलात तर नक्कीच या लिंबू सरबत स्टॉलला भेट द्या. सरबत बनवतात. तर माझ्यासाठी जर लिंबू सरबत दिलेला असा तर मी पण भरपूर असा मी तर आता पटापट पितला या. मी तर खाऊन संपवलं आहे लिंबू सरबत. तुम्ही पण म्हणजे कधी इकडे येतात पिंगुळीत तर नक्कीच ते दीपक गावडे यांच्या लिंबू सरबत स्टॉलला नक्कीच भेट द्या. आणि इथे लिंबू सरबताचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्या. तर मंडळी लिंबू सरबत माझा पिऊन झाला. लगेचच दीपक भाईंनी हा कच्चा आम सरबत पण बनवलेला असा माझ्यासाठी. तुम्ही बघू शकता हे आमचे दीपक भाई. त्यांनी माका सरबत दिलेला असा फ्रीमध्ये. धन्यवाद दीपक भाई. मंडळी सरबत पिल्यावर एकदम थंडगार झालेला असा सगळा. लिंबू सरबत तर पिऊन झालेला असा. आणि आता मी जरा कुडाळमध्ये चाललो आहे. वीर मारुतीरायांच्या मंदिरामध्ये. त्या मारुती मंदिर असा कुडाळमध्ये. त्या मारुती मंदिरमध्ये मी आता जात असे आणि तुमका पण दर्शन दाखवतले लवकरच. आता कुडाळमध्ये जाताना एक वाटेत गवळदेव मंदिर पण मिळतं. आपण मंदिर तुमचं मी दाखवत आहे आता. या गवळदेव मंदिर असं छोटंसं गवळदेव मंदिर आपणास बघूक मिळतं कुडाळमध्ये. मंदिरात जाऊया.
सुंदर असा गावादेव मंदिर असं मी तर दर्शन घेतलंय मंडळी, मी पण दर्शन घ्यावा. कालच जत्रोत्सव झालेलो असा गावादेव मंदिराकडचं, त्यामुळे तुमका ही सजावट पण बघूक मिळता. मंदिरामध्ये सुंदर सजावट केलेली होती. जत्रा असल्यामुळे पूजेसाठी मकर पण आणलेलं होतं, तो पण तुमका बघूक मिळता इथे. आता आपण मंदिराच्या भोवती एक प्रदक्षिणा घालण्याची बी जात असते, तर एक प्रदक्षिणा मंदिराभोवती पूर्ण करतोय. मंदिराच्या बाजूचा एरिया असा. एक प्रदक्षिणा पूर्ण केलं आहे मी. पुन्हा दर्शनासाठी देवळामध्ये गेलेलं असं आहे. तुम्ही पण एकदा पुन्हा दर्शन घ्या. सुंदर प्रकारे अशी स्थापन केलेली मूर्ती आहे. मंदिरामध्ये संपूर्ण शांतता आपल्याला इथे पाहायला मिळते. तर या कुडामधला गावदेव मंदिर असा. कुडामध्ये जातानाच वाटेत आपल्याला हा गावदेव मंदिर असा बघूक मिळतं. तर आम्ही आता कुडा हायस्कूलकडे गेलेलो असो. आमचा कुडाचा हायस्कूल असा. कुडा पोलीस स्टेशन असा म्हणजे त्या कुडाचा पोलीस ठाणे कुडा, जिल्हा सिंधुदुर्ग. कुडाळ असा, कुडामध्ये आपण येलेले असो. कुडाळचा एस टी स्टँड असा. कुडाळच्या एस टी स्टँडकडे आपण इथले असो. कुडाळचा बाजार असा म्हणजे संपूर्ण बाजारातनं मारुती मंदिराकडे जावंचं लागतं. हा मारुती मंदिर असा कुडाळचा, बाहेरून आपण बघतो. आपण आतमध्ये प्रवेश करूया. मी पण एक हार घेतलं आहे, अगरबत्ती घेतलं आहे आणि मारुती मंदिरमध्ये आता जात असेल. नेहमीच शनिवारची गर्दी असता मारुती मंदिरमध्ये, आज पण तशी गर्दी असा. ही मारुतीरायांची छोटी मूर्ती असा. तर इलेले सगळे भक्त या मारुतीरायांका हे रुईच्या पानांचा हार अर्पण करतात आणि ही स्थापन केलेली सुंदर मूर्ती आपण बघतो मारुती मंदिरामध्ये.
संपूर्ण मारुती मंदिर आहे. बसलेले भक्तगण पण आहेत. ही अशी गर्दी नेहमीच तर शनिवारची आपण त्या मंदिरामध्ये बघूच मिळतं. अन्य दिवशी पण भक्त येतात पाय पडण्यासाठी, पण शनिवारची मात्र गर्दी भरपूर असतात. जे ताई असत ते ताई हे रोहीचे हार बनवत असत. नेहमीच म्हणजे त्यांचं हा व्यवसाय सुरू असतात की नारळ विकणे, रोहीच्या पानांचा हार विकणे. तर भक्तांसाठी ही सोय नेहमी ती करत असतात. तर ही अगरबत्ती लावण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मारुती मंदिरामध्ये. तर मंडळी अशा प्रकारे मला पण दर्शन घेऊन आलेलं असा आणि तुमका पण सगळ्यांका दर्शन मिळावा या उद्देशानेच आज हे व्हिडिओ बनवला आहे. तुमका ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब करून मात्र विसरू नका. धन्यवाद.